नमस्कार मित्रांनो. एका छोट्याशा गावात सुमन नावाची एक गरीब विधवा राहत होती. तिचा 7 वर्षाचा मुलगा ओम हाच तिच्या जगण्याचा आधार होता. नवऱ्याच्या निधनानंतर सुमन लोकांच्या घरी धुणी भांडी करून मुलाला शिकवत होती. दिवस कसे बसे जात होते, पण तिच्या चेहऱ्यावरचं हसू अनेक वर्षापूर्वी हरवलं होतं. गावातील काही लोक तिची मदत करत, पण अनेक जण तिची गरिबी पाहून तिला कमी लेखत. तरीही सुमन रोज देवाला एकच प्रार्थना करायची, देवा मला श्रीमंती नको, पण माझ्या मुलाचं आयुष्य उज्ज्वल कर. एका दिवशी मुसळधार पाऊस सुरू होता. सुमन कामावरून घरी येत असताना रस्त्याच्या कडेला तिला एक वृद्ध आजी बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. आजूबाजूला शेकडो लोक जात होते, पण कोणीही थांबत नव्हतं. सुमन स्वतः भुकेली होती. तिच्याकडे फक्त 20 रुपये उरले होते. तरीही तिने त्या आजीला उचललं, रिक्षा करून दवाखान्यात नेलं आणि स्वतःच्या हातातले शेवटचे 20 रुपये औषधासाठी दिले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले. थोड्या वेळाने आजींना शुद्ध आली. त्यांनी डोळे उघडले आणि सुमनचा हात घट्ट धरला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. त्या हळू आवाजात म्हणाल्या, बाळा, तू आज माझा जीव वाचवलास. तुझं हे उपकार मी कधीच विसरणार नाही. सुमन हसत म्हणाली, आजी, उपकार कसले? आज तुम्ही होतात, उद्या माझी आई असती तर? हे ऐकून आजीच्या डोळ्यात वेगळंच समाधान दिसलं. पण सुमनला कल्पनाही नव्हती, ही साधी भेट तिच्या आयुष्यात असा चमत्कार घडवणार होती, ज्यामुळे तिचं संपूर्ण आयुष्य बदलून जाणार होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमन पुन्हा नेहमीप्रमाणे कामावर निघाली. काल दवाखान्यात मदत केलेल्या आजीला तिला विसर पडला होता. तिच्यासाठी ते फक्त एक माणुसकीचं काम होतं. पण त्या आजींनी मात्र सुमनला विसरलं नव्हतं. दवाखान्यातून सुटल्यानंतर त्यांनी पहिला प्रश्न विचारला, काल मला वाचवणारी ती मुलगी कुठे आहे? डॉक्टर म्हणाले, आई, तिचं नाव सुमन. ती गरीब आहे. स्वतःजवळ पैसे नसतानाही तिने तुमच्यावर खर्च केला. हे ऐकताच आजीचे डोळे पाणावले. त्या मनात म्हणाल्या, आजच्या काळात अजूनही अशी माणसं आहेत. देवाने मला तिच्यापर्यंत काही कारणानेच पोचवलं असणार. त्या आजीचं नाव होतं शारदाबाई देशमुख. शारदाबाई या त्या जिल्ह्यातील मोठ्या उद्योगपती कुटुंबातील होत्या. कोट्यावधीची संपत्ती, मोठा बंगला, गाड्या, नोकर चाकर, पण एकच दुःख. त्यांचा एकुलता एक मुलगा आणि सून काही वर्षापूर्वी अपघातात गेले होते. त्यामुळे त्या पूर्णपणे एकट्या पडल्या होत्या. त्यांच्याकडे पैसा होता, पण प्रेम देणारं माणूस नव्हतं. इकडे सुमनचं आयुष्य आणखी कठीण होत होतं. ज्या घरात ती कामाला जायची, त्या घरच्या मालकिनीने तिला रागाने सांगितलं, सुमन, तू काल आली नाहीस. आता आम्हाला दुसरी बाई मिळाली आहे. उद्यापासून येऊ नकोस. सुमनच्या पायाखालची जमीनच सरकली. ती हात जोडून म्हणाली, ताई, माझा मुलगा आहे. कृपा करून काम काढू नका. पण त्या बाईचं मन पाषाण झालं होतं. आम्हाला कारण नकोत, जा आता. सुमन डोळ्यात अश्रू घेऊन बाहेर पडली. घरी आली तर ओम शांत बसला होता. तो म्हणाला, आई, आज शाळेत सर म्हणाले उद्यापर्यंत फी भरली नाही तर मला वर्गात बसू देणार नाहीत. हे ऐकून सुमनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने ओमला मिठी मारली. बाळा, आई काहीतरी करेल. पण तिच्या मनात एकच प्रश्न होता, काय करेल? त्याच वेळी गावात एक काळी आलिशान कार येऊन थांबली. संपूर्ण गावातील लोक आश्चर्याने पाहू लागले. कारमधून 2 माणसं उतरली. ते थेट सुमनच्या छोट्याशा घराकडे चालू लागले. गावात कुजबूज सुरू झाली. इतक्या मोठ्या गाडीतून कोण आला असेल? सुमनकडे कोणाचं काय काम? त्या दोघांनी दार ठोठावलं. सुमनने दार उघडलं. त्यापैकी एक नम्रपणे म्हणाला, तुम्हीच सुमनताई? हो. पण आपण कोण? तो हसला. शारदाबाईंनी तुम्हाला लगेच बोलवलं आहे. सुमन गोंधळली. कोण शारदाबाई? काल ज्यांचा जीव तुम्ही वाचवला त्या. सुमन काही क्षण शांत उभी राहिली. तिला अजूनही वाटत होतं, हे सगळं स्वप्न तर नाही ना? पण तिला अजून कल्पनाही नव्हती
त्या बंगल्यात तिची वाट पाहत होतं एक असं सत्य जे तिचं आणि तिच्या मुलाचं संपूर्ण आयुष्य कायमचं बदलून टाकणार होतं. सुमनने साधीशी साडी नेसली, ओमचा हात घट्ट धरला आणि त्या दोघांसोबत कारमध्ये बसली. आयुष्यात पहिल्यांदाच ती एवढ्या मोठ्या गाडीत बसत होती. रस्त्यावर तिच्या मनात एकच प्रश्न, त्या आजींनी मला का बोलवलं असेल? ओम मात्र खिडकीतून बाहेर पाहत आनंदाने म्हणत होता, आई, ही गाडी किती मोठी आहे. सुमनच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं, पण मनात भीती होती. काही वेळातच कार एका भव्य बंगल्यासमोर थांबली. मोठं लोखंडी गेट, सुंदर बाग, फुलांचा सुगंध. सुमनने असा बंगला फक्त चित्रपटात पाहिला होता. ती थोडी घाबरतच आत गेली. हॉलमध्ये शारदाबाई तिची वाट पाहत होत्या. सुमन दिसताच त्या उठल्या आणि तिच्याजवळ आल्या. त्यांनी सुमनचा हात हातात घेतला. बाळा, तू आलीस? सुमन नम्रपणे म्हणाली. आजी, तुम्ही मला का बोलवलं? शारदाबाई काही क्षण तिच्याकडे पाहत राहिल्या, मग म्हणाल्या, जगात अनेक श्रीमंत लोक भेटले, पण तुझ्यासारखं श्रीमंत मन कधी पाहिलं नाही. हे ऐकून सुमनच्या डोळ्यात पाणी आलं. शारदाबाईंनी ओमला जवळ बोलवलं. का रे बाळा, नाव काय तुझं? ओम. मोठा होऊन काय बनणार? ओम हसत म्हणाला, डॉक्टर. म्हणजे गरीब लोकांना मोफत उपचार करता येतील. हे ऐकताच शारदाबाईच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांना त्यांच्या दिवंगत मुलाची आठवण झाली. जेवणानंतर शारदाबाईंनी एक फाईल सुमनसमोर ठेवली. सुमन घाबरून म्हणाली, आजी, हे काय आहे? शारदाबाई शांत आवाजात म्हणाल्या, मी तुझ्यासाठी एक छोटंसं गिफ्ट ठेवलं आहे. सुमनने फाईल उघडली आणि तिचे हात थरथरू लागले. त्यात 5 लाख रुपयाचा धनादेश होता. ती लगेच उठली. नाही आजी, मी हे घेऊ शकत नाही. शारदाबाई हसल्या. हा तुझ्या मदतीचा मोबदला नाही, मग? हा माझ्या मुलीला दिलेला आशीर्वाद आहे. सुमन रडू लागली. मी पैसे घेण्यासाठी मदत केली नव्हती. शारदाबाईंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. म्हणूनच तू या पैशाची खरी हक्कदार आहेस. इतक्यात शारदाबाईचा पुतण्या विक्रम तिथे आला. त्याने सुमनकडे रागाने पाहिलं. आत्या, ही कोण? माझी मुलगी. विक्रम संतापला. कालची अनोळखी बाई आणि आज मुलगी? तो मोठ्याने म्हणाला. ही तुमच्या पैशासाठी आली आहे. हे ऐकून सुमनला खूप वाईट वाटलं. तिने धनादेश टेबलावर ठेवला आणि शांतपणे म्हणाली, आजी, माझ्याकडे गरिबी आहे, पण स्वाभिमानही आहे. मला माफ करा. ती ओमचा हात धरून बंगल्याबाहेर निघून गेली. शारदाबाई तिला थांबवत राहिल्या, पण सुमन मागे वळूनही पाहिलं नाही. त्या रात्री शारदाबाई झोपू शकल्या नाही. त्या मनात म्हणाल्या, देवा, इतकी प्रामाणिक मुलगी मी गमावली का? पण त्याच क्षणी विक्रमच्या चेहऱ्यावर एक कपटी हास्य उमटलं. तो स्वतःशीच म्हणाला, आता आत्तेची सगळी संपत्ती माझीच होणार. पण त्याला माहीत नव्हतं, सत्य अजून समोर यायचं होतं आणि त्याच्या एका चुकीमुळे त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलणार होतं. सुमन बंगल्यातून बाहेर पडली, पण तिच्या मनात राग नव्हता, फक्त दुःख होतं. ती ओमला म्हणाली, बाळा, लक्षात ठेव, आपल्या आयुष्यात पैसा कमी असला तरी स्वाभिमान कधीच कमी होता कामा नये. ओम शांतपणे आईकडे पाहत होता. आई, आपण पुन्हा त्या आजींना भेटणार नाही का? सुमन हलकसं हसली. जर देवाची इच्छा असेल तर नक्की भेटू. दुसऱ्या दिवशी शारदाबाईंनी त्यांच्या जुन्या वकिलाला घरी बोलावलं. त्या म्हणाल्या, देशपांडे साहेब, मला माझी वशियत बदलायची आहे. हे ऐकताच विक्रमच्या कानावर ही गोष्ट पडली. तो दाराबाहेर उभा राहून सगळं ऐकत होता. त्याच्या चेहऱ्यावरची रंगत उडाली. वशियत बदलणार म्हणजे माझ्या वाट्याच काय? त्या रात्री विक्रमने एक धक्कादायक निर्णय घेतला. त्याने काही गुंडांना पैसे देऊन शारदाबाईंना घाबरवण्याचा कट रचला. त्यांचा हेतू एकच होता, शारदाबाईंची वसियत बदलण्याआधीच त्याच्यावर दबाव आणायचा. इकडे सुमनला अजूनही काम मिळालं नव्हतं. घरात फक्त 2 कोरड्या भाकऱ्या उरल्या होत्या. तिने त्या ओमसमोर ठेवल्या. तू खा बाळा. ओमने अर्धी भाकरी आईच्या हातात ठेवली. आई, आपण दोघं वाटून खाऊ. सुमनच्या डोळ्यात अश्रू आले.
तिला वाटलं गरिबीने घर रिकामं केलं असेल, पण संस्कारांनी मन श्रीमंत केलं आहे. त्या संध्याकाळी अचानक शारदाबाईच्या बंगल्यात गोंधळ उडाला. 2 अनोळखी माणसं आत घुसली आणि शारदाबाईंना धमकावू लागली. तेवढ्यात योगायोगाने सुमन तिथे आली होती. ती आजींना माफी मागण्यासाठी आली होती. तिने आवाज ऐकता क्षणाचाही विचार न करता आत धाव घेतली. आजी, सुमनने मोठ्याने आरडाओरडा केला. शेजारी आणि सुरक्षारक्षक धावत आले. ते दोघे पळून गेले. शारदाबाई सुरक्षित होत्या. घाबरलेल्या शारदाबाईंनी सुमनला मिठी मारली. त्या रडत म्हणाल्या, बाळा, आज दुसऱ्यांदा तू माझा जीव वाचवलास. तेवढ्यात पोलीस आले. CCTV फुटेज तपासलं गेलं आणि त्यात एक धक्कादायक गोष्ट समोर आली. त्या गुंडाईशी बोलणारा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून विक्रमच होता. शारदाबाईच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी विक्रमकडे पाहिलं. हे खरं आहे का? विक्रम काहीच बोलू शकला नाही. त्याची मान खाली गेली. बंगल्यात शांतता पसरली होती. CCTVचा व्हिडिओ पुन्हा एकदा चालू करण्यात आला. प्रत्येकाच्या नजरा स्क्रीनवर खिळल्या होत्या. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होतं, विक्रम त्या 2 गुंडांना पैसे देत होता आणि म्हणत होता, काम फक्त घाबरवायचं आहे, बाकी मी पाहतो. यापुढे तो काहीही बोलू शकला नाही. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. शारदाबाईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या हळू आवाजात म्हणाल्या, मी तुला मुलाप्रमाणे वाढवलं आणि तू माझ्या जीवावर उठलास. विक्रमने मान खाली घातली. त्याच्याकडे कोणतंच उत्तर नव्हतं. दुसऱ्या दिवशी शारदाबाईंनी सुमनला पुन्हा बंगल्यात बोलवलं. यावेळी सुमन थोडी संकोचात आली. ती म्हणाली, आजी, मी तुमच्यावर कोणताही उपकार केलेला नाही. शारदाबाई हसल्या. उपकार नाही बाळा, तू मला पुन्हा माणसावर विश्वास ठेवायला शिकवलंस. त्यापुढे म्हणाल्या, आज मी तुला पैसे देणार नाही. हे ऐकून सुमन शांत झाली. मग शारदाबाईंनी एक कागद तिच्यासमोर ठेवला. त्यावर लिहिलं होतं, शारदा फाउंडेशन व्यवस्थापन. सुमन आश्चर्यचकित झाली. मी व्यवस्थापक? हो. या संस्थेतून गावातील गरीब मुलांच्या शिक्षणासाठी, विधवाच्या मदतीसाठी आणि गरजू रुग्णांसाठी काम होईल. आणि हे काम माझ्यापेक्षा तू जास्त प्रामाणिकपणे करशील. सुमनच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. काही महिन्यांनी सुमनचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. तिचं स्वतःचं छोटंसं घर बांधलं गेलं. ओम एका चांगल्या शाळेत शिकू लागला. गावातील अनेक गरीब महिलांना फाउंडेशनमुळे रोजगार मिळाला. लोक आता सुमनकडे दयेने नाही, आदराने पाहू लागले. एका दिवशी शाळेत ओमला विचारलं गेलं, तुझ्या आयुष्यातला सर्वात मोठा हिरो कोण? ओम हसला आणि म्हणाला, माझी आई. संपूर्ण वर्ग टाळ्याच्या गजरात दुमदुमला. सुमनच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, ते अभिमानाचे होते. त्या संध्याकाळी शारदाबाई देवासमोर हात जोडून म्हणाल्या, देवा, त्या दिवशी मला रस्त्यावर पडू दिलंस, कारण मला माझी खरी मुलगी भेटावी. सुमन त्यांच्याजवळ उभी होती. तिने त्याच्या हातावर हात ठेवला. आजी, रक्ताचं नातं नसतानाही माणसं आपली होऊ शकतात. शारदाबाई हसल्या. आणि कधी कधी एका छोट्याशा चमत्काराने संपूर्ण आयुष्य बदलून जातं. या कथेचं तात्पर्य बोध, माणुसकीने केलेली छोटीशी मदत कधी वाया जात नाही. चांगुलपणाचा फळ उशिरा मिळालं तरी ते आयुष्यभर आनंद देतं. कथा आवडली असल्यास मराठी कथासंग्रह या चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.